मनसे नेता अविनाश जाधव ने उत्तर भारतीयों को फिर दी धमकी। जहां अविनाश जाधव ने साफ कहा कि मुंबई में गुजराती भी रहते हैं, मारवाड़ी भी रहते हैं, पंजाबी भी रहते हैं, लेकिन इनसे कभी विवाद नहीं होता। विवाद झड़प सिर्फ यूपी बिहार वालों से होता है, क्योंकि उत्तर भारतीयों के नेता नालायक है, वो कॉपी करके पास हुए हैं और इन नेताओं के कारण यूपी बिहार वाले जो गरीब जनता मुंबई में रहते हैं वो मार खाते हैं। महाराष्ट्र में मराठी का सम्मान करना ही होगा। क्या कहा है मनसे नेता अविनाश जाधव ने, सुनिए। एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला एक महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा सन्माननीय राजसाहेबांवर प्रेम करतो। अनेक वेळेला असं होतं की त्यांना चुकीचा गैरसमज त्यांच्यामध्ये पसरवला जातो आणि मग काही लोक नाराज होतात, पण कालांतराने त्यांना कळतं की हाच माणूस योग्य आहे। म्हणजे याच्या आधी सन्माननीय राजसाहेब बोंग्यावर बोलले, त्यावेळेला आमचे काही मुस्लिम मित्र नाराज झाले, परंतु साहेब कुंभवर पण बोलले। जे योग्य आहे ते सन्माननीय राजसाहेब म्हणतात, त्यात धर्म भाषा जात नसते। आमचा एकमेव धर्म आहे महाराष्ट्र धर्म आणि तो पाळण्याचा आम्ही प्रयत्न करतो। मला असं वाटतं की ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत, या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात। यांच्याशी का नाही वाद होत आहे? यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना। जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतोय? कारण यांचे नेते नालायक आहेत। त्या लोकांना काही घेणं देणं नाहीये काय चाललंय त्याच्याशी, पण यांचे नेते येतात, स्टेटमेंट करतात, स्वतःची पोळी वाजण्याचा प्रयत्न करतात आणि मार खातो खालचा तो उत्तर भारतीय गरीब माणूस। आम्ही नेहमी काय म्हणतोय, तर हे लोक यांचे नेते एक तर बिंडोक असतात, हे शिकलेले नसतात, हे कॉपी करून पास झालेले सगळे नेते आहेत त्यांचे। हे जे काही उत्तर भारतीय नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते कळतच नाही। आम्ही असं म्हणतो की जर तुम्ही महाराष्ट्रात राहताय तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे। आणि ज्या वेळेला आम्ही काही लोकांना भेटतो आणि त्यावेळेला ते सांगतात, दादा मला मराठी येत नाही, मी शिकण्याचा प्रयत्न करतो, आम्ही त्याला मिठी पण मारतो, पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतोच। ज्याला प्रामाणिक आमच्या भाषेचा आदर आहे, प्रेम आहे, आम्ही त्यांच्या सोबतच आहोत।